नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 जून 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर या ठिकाणी जे काही आपले न्यूजपेपर आहे ज्यामध्ये लोकसत्ता न्यूजपेपर, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत ते स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात। या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज येतात ते चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात। या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज येणार आहेत त्यांना इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे यामध्ये आपण घाऊक किंमत निर्देशांक ज्याला की आपण होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतो, त्याचबरोबर भारतीय राज्यघटना, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत या न्यूजना इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे होलसेल प्राइस इंडेक्स अर्थातच घाऊक किंमत निर्देशांका संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। घाऊक महागाई दर 15 महिन्याच्या निच्चांकी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसापासून आपल्या देशामध्ये आणि एकूण जागतिक स्तरावर जो काही महागाईचा दर आहे किंवा भाववाढीचा जो काही दर आहे त्यामध्ये घट होत आहे आणि ही एक पॉझिटिव्ह साइन अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि जे काही गरीब ग्राहक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले दिसत आहे। न्यूजमध्ये जो काही घाऊक महागाई दर आहे त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। होलसेल प्राइस इंडेक्स अर्थातच घाऊक किंमत निर्देशांकाच्या गणनेमध्ये खालीलपैकी कोणती श्रेणी समाविष्ट केली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी एकूण 4 श्रेण्या आपल्या समोर आहेत। यापैकी पर्याय ब नावाची जी काही श्रेणी आहे तिचा समावेश या ठिकाणी आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजेच घाऊक किंमत निर्देशांकामध्ये केलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतातील होलसेल प्राइस इंडेक्स मालिकेसाठी आधारभूत वर्ष नुकतेच अपडेट केले गेले आहे ते कोणते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जो काही होलसेल प्राइस इंडेक्स असेल किंवा जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे ज्याला की आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो, यासाठी पूर्वी आपण 2004 आणि 2005 हे जे वर्ष आहे हे ॲज आधारभूत वर्ष किंवा बेस इयर म्हणून या ठिकाणी आपण वापरत होतो। परंतु जर आपल्याला योग्य आणि ॲक्युरेट घाऊक किंमत निर्देशांक किंवा ग्राहक किंमत निर्देशांक काढायचा असेल तर या ठिकाणी जे काही आधार वर्ष आहे, जे काही बेस इयर आहे ते या ठिकाणी जे काही चालू वर्ष आहे त्याच्या जवळ असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून अलीकडेच आपण 2011-12 हे जे वर्ष आहे ते ॲज आधारभूत वर्ष म्हणून याची निवड या ठिकाणी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ब। थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो जे काही आपला घाऊक किंमत निर्देशांक आहे त्याविषयी महत्त्वपूर्ण जे काही फॅक्ट्स आहे त्या फॅक्ट्स विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्याची इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। पुढच्या ज्या 2 स्लाइड्स आहेत त्या आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम WPI चा जो काही या ठिकाणी मित्रांनो फुल फॉर्म आहे तो आहे होलसेल प्राइस इंडेक्स, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, ज्याला की मराठीमध्ये आपण घाऊक किंमत निर्देशांक असे म्हणतो। तर या ठिकाणी या निर्देशांकाचे कार्य काय, तर घाऊक स्तरावर वस्तूंच्या किमतीमधील जे काही सरासरी बदल आहेत ते बदल या ठिकाणी या निर्देशांकाच्या अंतर्गत मोजले जातात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे WPI आहे या संदर्भात आवश्यक असणारी जी काही माहिती संकलन असेल आणि त्याचं प्रकाशन जे आहे ते कोणाकडून केलं जातं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे केंद्र सरकारचं जे काही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा जो काही आर्थिक सल्लागार कार्यालय आहे या कार्यालयाकडून या ठिकाणी WPI चं प्रकाशन आणि त्या संदर्भात जी काही माहिती आहे रिपोर्ट आहे ते या ठिकाणी पब्लिश केलं जातं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आधारभूत वर्ष आताच आपण चर्चा केली आहे की ते आहे 2011-12। सर्वाधिक महत्त्व या ठिकाणी या निर्देशांकामध्ये उत्पादित जे काही उत्पादने आहेत, ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग वस्तू आहेत त्यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे किंवा सर्वात जास्त त्यांचं वेटेज या निर्देशांकामध्ये असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी हा जो निर्देशांक आहे तो प्रति महिन्याला मध्ये मासिक स्तरावर प्रकाशन केलं जातं आणि या ठिकाणी WPI हे अर्थव्यवस्था जी आहे त्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही किमतीचे बदल आहेत त्या किमतीचे बदल मापण्याचे एक प्रमुख सूचक आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे।
आहे। या ठिकाणी जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे याच्या किमती काढत असताना आपण काही वस्तूंचा या ठिकाणी समावेश करतो, त्या वस्तूंची संख्या मित्रांनो या ठिकाणी 697 आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि सर्वाधिक या स्लाइडमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणी जे काही सेवांच्या किमतीमध्ये होणारे बदल आहे ते बदल या ठिकाणी आपण होलसेल प्राइस इंडेक्सचं मापन करताना ते बदल या ठिकाणी गृहीत धरत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही WP आहे याचं मुख्य 3 घटकाच्या आधारावर आपण मापन करतो, ज्यामध्ये पहिला घटक आहे प्राथमिक वस्तू, ज्यामध्ये तुम्ही धान्य, फळभाज्या ह्या ज्या आपल्या उपभोगाच्या वस्तू आहे किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्यांचा समावेश करतो। त्यानंतर इंधनाचा, ज्यामध्ये वीज असेल, कोळसा असेल किंवा जे काही खनिज तेलाचा आपण वापर करतो त्यांचा हे या ठिकाणी समावेश आहे। आणि नंबर 3 वर ज्याचं की WPI मध्ये सर्वात जास्त वेटेज आहे त्या उत्पादनाचा म्हणजे उत्पादित उत्पादनाचा या ठिकाणी वापर करतो, ज्यामध्ये कपडा असेल, रसायन असेल किंवा जी काही यंत्रसामग्री आहे या सामग्रीचाही या ठिकाणी आपण वापर करत असतो। जो काही WPI आहे त्याचं आपल्यासाठी महत्त्व काय आहे किंवा जी काही एकूण आपली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी पहा, WPIच्या माध्यमातून आपण जो काही खाऊक किमती किंवा जी काही संभाव्य महागाई वाढ आहे या ठिकाणी कशा प्रकारचे बदल होत आहेत याचा या ठिकाणी आपण एक अंदाज बांधू शकतो। त्याचबरोबर जी काही अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जी काही लोक ध्येय आणि धोरणे ठरवतात अर्थव्यवस्थेची, ते ठरवत असताना या ठिकाणी आर्थिक विश्लेषण करणे गरजेचं असतं आणि त्यासाठी या ठिकाणी WPI ची काही आकडेवारी आहे ती या ठिकाणी मदतपूर्ण ठरते, हे आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्याचबरोबर उत्पादन आणि व्यापार क्षेत्रामधील किमतीमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत या बदलांची ही माहिती या ठिकाणी आपण WPIच्या माध्यमातून घेऊ शकतो। आणि त्याचबरोबर जे काही RBI कडून मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली जाते किंवा चलनविषयक जे काही धोरण ठरवलं जातं ते धोरण ठरवत असताना या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्सचा वापर केला जातो, हेही किंवा त्या संदर्भात जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या ठिकाणी उपयोग होतो। आपल्याकडे जो काही औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे, इंडस्ट्रियल इंडेक्स ऑफ प्रोडक्शन काढत असताना या ठिकाणी आपण WPI ची जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी या ठिकाणी गृहीत धरत असतो। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जो काही WPI प्रत्येक महिन्याला पब्लिश केला जातो त्या अहवालामध्ये जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये त्यांचे जे काही ध्येय धोरणे आहेत ते ठरवण्यासाठी होताना या ठिकाणी आपल्याला दिसतो। अशा प्रकारे डिटेलमध्ये आपण होलसेल प्राइस इंडेक्स विषयी माहिती घेतली आहे। पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते आहेत भारतीय राज्यघटनेवर आधारित सरळ जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेचा भाग 9 संबंधित आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भाग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ब, भारतीय राज्यघटनेचा जो काही भाग 9 आहे किंवा पार्ट 9 आहे तो या ठिकाणी पंचायत राजशी संबंधित आहे। जर तुम्हाला माहिती असेल तर जी काही 73वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे जो की 1992 साली आणण्यात आला, या कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट नुसार जे काही पंचायत राज आहे या पंचायत राजला या ठिकाणी आपण संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणजे त्याला एक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस या ठिकाणी देण्यात आला आहे, ज्याच्या माध्यमातून जी काही ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला एक संवैधानिक स्तर त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी आपण 73व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार केले आहेत आणि 73व्या कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट 1992 च्या नुसार या ठिकाणी आपण आपल्या राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 9 हा ऍड केलेला आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेचे कलम 19(1)(a) खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जो काही कलम 19 आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही अधिकार आहे त्या अधिकाराशी संबंधित आहे। आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कलम 19 हे फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत येतं, जे काही आपले मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्काच्या अंतर्गत येताना आपल्याला दिसते। आणि जे काही आपले मूलभूत हक्क आहेत ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 पासून सुरू होतात, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ब। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी UPSC आणि MPSC जी काही राज्यसेवा आहे त्यांना फोकस करून या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सरळ प्रश्न पाहूया, जो की या ठिकाणी मित्रांनो नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड संदर्भात आहे। प्रश्न असा आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड, ज्याला की या ठिकाणी आपण NDRF असं म्हणतो। या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1,
NDRF is located in the public account of Government of India under the reserve fund not bearing interest. Statement 2. The relief activities for all the calamities are monitored by Ministry of Home Affairs. Statement 3. NDRF amount can be spent only toward meeting expenses for emergency responses, relief and rehabilitation. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 5 आहे यामध्ये 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. चला तर जे काही आपले स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करूया. सर्वप्रथम चर्चा करूया स्टेटमेंट क्रमांक 1. तर मित्रांनो जो काही NDRF हा जो फंड आहे, हा जो निधी आहे तो या ठिकाणी पब्लिक अकाउंटच्या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे आणि जी काही आपलं संविधान आहे, आपल्या संविधानामध्ये 3 अकाउंट आहेत, ज्यापैकी मित्रांनो पहिला फंड आहे कन्सॉलिडेटेड फंड, जो की या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 266 च्या अंतर्गत देण्यात आला आहे. त्यानंतर नंबर 2 चा फंड आपल्या समोर आहे कॉन्टिंजेन्सी फंड, जो की या ठिकाणी आर्टिकल 267 च्या अंतर्गत देण्यात आले आहे. आणि शेवटचा जो काही फंड आहे तो आहे मित्रांनो पब्लिक अकाउंट फंड, जो की या ठिकाणी आर्टिकल 266 मध्ये देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचे काही फंड आपल्या संविधानामध्ये आहेत. तर यापैकी वरील जे 2 फंड आहेत कन्सॉलिडेटेड फंड आणि कॉन्टिंजेन्सी फंड, यामधील जो काही निधी आहे तो निधी खर्च करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पार्लमेंटची म्हणजे जी काही आपली संसद आहे त्या संसदेची परवानगी घ्यावी लागते. परंतु या ठिकाणी जो काही पब्लिक अकाउंट फंड आहे तो या ठिकाणी खर्च करण्यासाठी या ठिकाणी संविधान किंवा जी काही पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटची या ठिकाणी आवश्यकता नाही. तुम्ही या ठिकाणी कार्यकारी निर्णयाच्या माध्यमातून तो फंड या ठिकाणी खर्च करू शकताय. आणि जो काही पब्लिक अकाउंट फंड आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण NDRF फंड हा इन्क्लूड केलेला आपल्याला दिसतो, ज्याला की ॲज अ रिझर्व्ह फंड म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲड करण्यात आला आहे आणि यावर कसल्याही प्रकारचं इंटरेस्ट किंवा व्याज भेटत नाही. हेही या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने एकूणच जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपले अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2, या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे काही निधी या ठिकाणी ॲज अ रिलीफ म्हणून दिला जाणार आहे तो निधी या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स प्लस मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर या 2 मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो. ज्या ठिकाणी नॅचरल कॅलॅमिटीज आहेत त्या नॅचरल कॅलॅमिटीच्या ठिकाणी या ठिकाणी जो काही फंड आहे तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत रिलीज केला जातो. आणि अशा ज्या क्लायमेटीज आहे ज्या की शेतीला अफेक्ट करतात, ज्यामध्ये दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, गारपीट असेल, या संदर्भात ज्या काही फंड्स आहे ते फंड या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कडून म्हणजे जे काही कृषी मंत्रालय आहे त्याकडून रिलीज केले जाते. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी केवळ आपल्याला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स देण्यात आलं असल्यामुळे या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 2 चुकीचं ठरतं. पाहूया विधान क्रमांक 3. या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 3 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. NDRF फंड जो आहे यामधील जो काही अमाऊंट आहे तो या ठिकाणी जो काही पैसे आहेत ते इमर्जन्सी आणीबाणीच्या काळामध्ये एक रिलीफ देण्यासाठी किंवा रिहॅबिलिटेशन करण्यासाठी त्या पैशाचा या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजेच वरीलपैकी जे काही 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत त्यापैकी 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी स्टेट डिझास्टर फंड या संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. Consider the following statement regarding the state disaster fund. Statement 1. State disaster relief fund was constituted based on the recommendation of 14th Finance Commission. Statement 2. The central government contributes 50% to the state disaster relief fund and remaining 50% is provided by the state government. Statement 3. A state government may use the fund available under the SDRF for providing immediate relief to the victim of natural disaster that they consider to be disastrous within the local context in the state. तर मित्रांनो या अशा प्रकारे 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. जे काही आपले स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटची या ठिकाणी सर्वप्रथम आपण चर्चा करूया. या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. जो काही स्टेट डिझास्टर रिलीफ फंड आहे हा 13वा जो काही वित्त आयोग आहे त्या 13व्या वित्त आयोगानुसार म्हणजेच
13 फायनान्स कमिशननुसार या ठिकाणी स्टेट डिझास्टर रिलीफ फंडची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जो काही स्टेट डिझास्टर रिलीफ फंड आहे यामध्ये केंद्र सरकारकडून असणारे जे काही कंट्रीब्युशन आहे ते 75% आहे, जे काही जनरल स्टेट कॅटेगरीमध्ये स्टेट येतात त्या स्टेटसाठी, आणि जे स्टेट स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये येतात त्या स्टेटसाठी या ठिकाणी केंद्र सरकारकडून 90% फंड दिला जातो। स्पेशल कॅटेगरीमध्ये येणारे जे काही स्टेट आहेत जसे की नॉर्थ ईस्टचे मिझोरम, नागालँड, मणिपूर हे जे स्टेट आहेत हे या ठिकाणी मित्रांनो स्पेशल स्टेट कॅटेगरीमध्ये येतात, आणि जे जनरल स्टेट कॅटेगरीमध्ये आहेत फॉर एक्झाम्पल बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, हे जनरल स्टेट कॅटेगरीमध्ये येतात। त्यांना या ठिकाणी केंद्र सरकारकडून SDRF मध्ये 75% कंट्रीब्युशन दिलं जातं आणि स्पेशल कॅटेगरीमध्ये 90% कंट्रीब्युशन दिलं जातं। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 2 ही या ठिकाणी चुकीचं आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जर या ठिकाणी राज्य सरकारला वाटलं की आपल्या राज्यामध्ये एका विशिष्ट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपदा आली आहे आणि त्या ठिकाणी लगेच आपल्याला काहीतरी रिलीफ देणे आवश्यक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार या ठिकाणी स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंडचा वापर करून त्या ठिकाणी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ शकतं। हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच वरी देण्यात आलेली जी काही एकूण 3 विधानं आहेत त्यापैकी विधान 1 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या, आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आणि पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी काही आपण डिस्कशन करत आहोत त्याची ही PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।